नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पंतप्रधान आवास योजनेच्या नवीन टप्प्याची म्हणजेच PMAY 2.0ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने घरकुल बांधकामासाठी तब्बल 334 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्याला आणि शहराला किती निधी मिळाला आहे. तत्पूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम अंतर्गत सर्वसाधारण घटकासाठी ऑदर दॅन SC/ST कंपोनंट केंद्र हिश्श्याचा व समरूप राज्य हिश्श्याचा निधी वितरित करण्याबाबत असा महाराष्ट्र शासनाचा गृहनिर्माण विभागातर्फे 13 जानेवारी 2026चा GR काढलेला आहे. याच्यामध्ये आपण प्रस्तावना बघूया. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 या योजनेअंतर्गत SNS स्पर्श या प्रणाली अंतर्गत निधी वितरित करावयाचा असून त्यासाठी केंद्र शासनाने वाचा क्रमांक 1 व 2 मधील आदेशान्वये वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम BLC या घटकांतर्गत SLC कोड MH 688 41,155 लाभार्थ्याकरिता रुपये 246.93 कोटी इतक्या रकमेस मातृमंजुरी मदर सँक्शन दिली आहे. तथापि 125 लाभार्थ्यांची दुबार नोंदणी झाली असल्याने एकूण 41,030 इतक्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाने वितरित केलेला रुपये 246.18 कोटी इतका निधी तसेच त्यांच्या समरूप राज्य हिश्श्याचा रुपये 164.12 कोटी इतका निधी वितरित करणे आवश्यक आहे. वित्त विभागाने उपरोक्त परिपत्रकान्वये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या मातृमंजुरीच्या मर्यादित निधी वितरणास मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत SNS स्पर्श प्रणालीद्वारे निधीचे वितरण करावयाचे असल्याने या अंतर्गत घेण्यात आलेले नवीन लेखाशीर्ष सन 2025च्या हिवाळी अधिवेशनात लाक्षणिक पूरक मागणीद्वारे कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच वाचा क्रमांक 4च्या आदेशान्वये सदर लेखाशीर्षाअंतर्गत पुनर्विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिका वगळता उर्वरित नगरपालिका नगरपंचायत या अंमलबजावणी यंत्रणांना या वैयक्तिक स्वरूपातील घरकुलासाठी सर्वसाधारण घटकांतर्गत बांधकाम निधी वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. तर शासन निर्णय काय आहे ते बघूया. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम सर्वसाधारण घटकासाठी ऑदर दॅन SC/ST कंपोनंट केंद्र शासनाने मंजूर केलेल्या मातृमंजुरीच्या मर्यादेत यासोबत जोडलेल्या यादीतील नगरपालिका नगरपंचायत व अंमलबजावणी यंत्रणेनिहाय 33,403 लाभार्थ्यांना केंद्र हिश्शापोटी रुपये 200.418 कोटी व राज्य हिश्शापोटी रुपये 133.612 कोटी असा एकूण रुपये 334.03 कोटी इतका निधी वितरित करण्यास यान्वये मंजुरी देण्यात येत आहे. केंद्र हिश्शापोटीचा रुपये 200.418 कोटी इतका निधी मागणी क्रमांक Q3 मुख्य लेखाशीर्ष 22/16 गृहनिर्माण 0101 प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम केंद्र हिस्सा 60% कार्यक्रम 35 भांडवली मत्तेच्या निर्मितीकरिता अनुदान लेखाशीर्ष 22/16 34/28 अंतर्गत वितरित करण्यात येत आहे. तसेच राज्य हिश्शापोटीचा रुपये 133.612 कोटी इतका निधी क्रमांक Q3 मुख्य लेखाशीर्ष 22/16 गृहनिर्माण 0102 प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम राज्य हिस्सा 40% कार्यक्रम 35 भांडवली मत्तेच्या निर्मितीकरिता अनुदान लेखाशीर्ष 22/16 34/37 अंतर्गत वितरित करण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत SNS स्पर्श प्रणालीवर सदर निधी प्राप्त करून घेण्यासाठी वाचा क्रमांक 5 येथील पत्राने देण्यात आलेल्या सूचनानुसार सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी SNAP पोर्टलवर 4 SLS कोड च्या घटकानिहाय मॅपिंग तसेच हस्ताक्षर प्रोसिजर पूर्ण करणे आवश्यक आहे. सदर निधी ज्या प्रयोजनार्थ वितरित करण्यात आला आहे त्या प्रयोजनार्थच खर्च होईल याची अंमलबजावणी यंत्रणांनी दक्ष घ्यावी. तर तुम्ही इथे GR मध्ये खाली बघू शकताय कोणत्या जिल्ह्याला कोणत्या शहरांना किती लाभार्थी आहेत आणि सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट मिळून असा किती शेअर मिळालेला आहे ते इथे GR मध्ये दिलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.